महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024च्या महाविकास आघाडीतर्फे ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. भव्य शिक्षक मेळावा संपन्न. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या जिल्ह्यातील महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक बुधवार 26 जून 2024 रोजी होणार असून त्यासाठी महाविकास आघाडी, महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी, PDF, शिक्षक सेना, मुख्याध्यापक संघ व सर्व समय विचारे शिक्षक संघटना पुरस्कृत सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींची मनापासून कामे करणारे एकच अभ्यास उमेदवार ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटील यांचा उमेदवारी अर्ज नाशिकच्या विभागीय कार्यालय येथे दाखल. या मेळाव्यासाठी मराठा विद्या प्रसारक शिक्षण विभागाचे सरचिटणीस तसेच मेळाव्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे तसेच खासदार राजाभाऊ पराग, प्रकाश वाजे, शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, नाशिक शहर प्रमुख विलास आप्पा शिंदे, माजी आमदार वसंतभाऊ गीते, माजी महापौर विनायक पांडे तसेच सर्व क्षेत्रातील माजी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक प्रतिनिधी आणि मग कसा कधी PDF, शिक्षक सेना, मुख्याध्यापक संघ व सर्व विचारी शिक्षक संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटीलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सुंदर फाटा येथील निसर्ग लॉन्स येथे मोठ्या संख्येने जिल्हाभरातून तसेच मराठा विद्या प्रसारक समाजाचे शिक्षक शिक्षकेतर सर्व वृंद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मी महाविकास आघाडी म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि शिक्षकांची सेवा करण्यासाठी मी आता उमेदवार म्हणून कटिबद्ध राहील. येत्या 26 तारखेला शिक्षक बांधवांनी मला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. सगळ्या संघटनांचे मला पाठिंबे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ह्या महाविकास आघाडी, TDF, शिक्षक संघटना, जुक्तो, पुक्तो, विस्तू, कास्ट ट्राईब अशा बऱ्याचशा शिक्षक संघटनांनी, इंग्लिश मिडियमचे शिक्षक संघ आहेत, त्यांच्यानी मला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आणि ह्या इलेक्शन्समध्ये मी नक्कीच विजयी होईल याची मला खात्री आहे. मतदान केलं आहे आणि राजाभाऊ प्रचंड बहुमताने विजयी झाले. आता शिक्षक मतदारसंघामध्ये संदीपजी गुळवे प्रचंड मताने विजयी होतील. मराठा विद्या प्रसारक ठाकरे आहेत त्या ठिकाणी. सर्वांनी आज मधीपासून मिळावा की सर्व अंगीकृत संघटनांनी सर्वांनी पाठिंबा संदीप गुळवेला दिला आहे आणि प्रचंड बहुमताने संदीप गुळवे विजय होते. माझ्या मनामध्ये काही शंका नाही. किशोर दराडे यापूर्वी तुमच्या पक्षाचे उमेदवार होते, ते आता तुमच्याबरोबर नाही, त्यांचं नेमकं काय घडलं? नाही, किशोर दराडे त्यावेळेस शिवसेनेचे आमदार होते. नरेंद्र दराडे शिवसेनेचे आमदार आहेत. कुणाल दराडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलं त्यांना की पक्षाबरोबर राहावं आणि संदीप गुळवेंचं काम करावं. ते निश्चितपणाने संदीप गुळवेंचं काम करतील अशी मला आशा आहे. जे आमदार आहेत ते तर मात्र उमेदवारी अर्ज भरताय शिंदे अपक्ष उमेदवारी करत असते आणि शिंदे साहेबांच्या प्रेमात असल्यामुळे त्यांना आम्ही थांबवू शकलो नाही. तिकडनं उमेदवारी केली कारण आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार शिवसेना त्यांच्यावर काही कारवाई आता आमदारकीचं ते 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ते इंडिपेंडंट झाले, ते इंडिपेंडंट लढत आहे, त्यामुळे काँग्रेसचे प्रश्न आहेत. या निवडणुकीमध्ये फूट पडली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादीने देखील उमेदवार दिलेला आहे की शिंदेगड देखील उमेदवार त्यांच्या ठिणग्या तर पडलेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या 30 जागा आल्यामुळे त्यामुळे बरेच प्रत्येक पक्ष आपापला अस्तित्व टिकवण्यासाठी निश्चितपणाने प्रत्येक उमेदवाराला AB फॉर्म देत आहे. चांगली गोष्ट आहे. महाविकास आघाडी एक संघ आहे, एक संघ लढेल आणि विजय निश्चित प्राप्त होईल. उत्तर महाराष्ट्रातल्या 6 जागा तुम्हाला मिळालेल्या आहेत आघाडीला आणि ह्या निवडणुकीचं कार्यक्षेत्र देखील उत्तर महाराष्ट्र आहे. किती आत्मविश्वास वाढला? निश्चितपणाने 1 नंबर पसंतीमध्येच आमचा उमेदवार विजय होईल. 2 नंबर पसंतीपर्यंत जायची आवश्यकता पडणार नाही अशी व्यूहरचना निश्चितपणाने केली. लोकसभेला जसं सुरुवातीला उमेदवारी जाहीर झाली होती, वेळ मिळाला होता, तसं आत्ताही घडलंय. महायुतीचा अद्यापही उमेदवार ठरत नाही. जे दिले ते अंतिम क्षणाला दिले, त्यांच्यातही फाटाफूट झालेली आहे. कसा बेनिफिट होईल? जास्त आचार झाला की संस्थेचे आमचे सन्माननीय संचालक यांनी
उमेदवारी करावी म्हणून आमच्या संस्थेतील सर्व कार्यकारी मंडळांनी तसा आग्रह धरला होता आणि त्यांना आता महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे आमची संस्था ही संदीप गोळे यांच्याच पाठीमागे उभी राहील आणि या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्हा मराठा विद्यापीठ संस्थेचे जे काही मतदार आहेत त्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे या जागेवरती आमचंच नाव आहे. टोटल मतदारसंख्या जवळजवळ 85,000 आहे. त्यापैकी जवळजवळ 10,000 मतदार हे आमच्या संस्थेतीलच शिक्षक आहेत आणि आमच्या संस्थेतील शिक्षकांनी ज्यांची नोंदणी केली असे साधारणतः 25,000 मतदार आहेत. आणि नाशिक जिल्ह्यातल्या मतदारांची जर संख्या बघितली जवळजवळ 40,000पर्यंत आहे. त्याच्यामुळे जवळजवळ निम्मे मतदार हे नाशिक जिल्ह्यातले आहेत आणि त्या नाशिक जिल्ह्यातल्या मतदारांमध्ये सगळ्यात जास्त नोंदणी ही आमच्या मराठा विद्यापीठ संस्थेची आहे. पण तुम्ही महायुतीच्या उमेदवाराला का पाठिंबा देत नाही? महाविकास आघाडीचा उमेदवार संदीप गोळे हे आमचे संचालक आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतो. पण तुमचा MVP मधलाच एक गट जो आहे तो वेगळा निघाला आहे असं कुठे बघायला मिळते. फोन काय ते केले मराठा विद्यापीठ संस्थेचे जे काही माजी पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत. माझी सरचिटणीस सगळ्या लोकांना फोन करतायत. परंतु आमचे शिक्षक मतदार हे एक संघ आहे, त्याच्यामध्ये एकही मत कुठे फुटणार नाही याची मला खात्री आहे.